सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पाडळी दत्त मंदिर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर दिनांक 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2020. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. लागोनी या पाया जनाबी नवी लागोनी या पाया जनाबी नवी लागोनी या पाया जनाबी नवी लागोनी या पाया जनाबी नवितो लागोनी या पाया हे जनाबी नवी लागोनी या पाया जनाबी नवी बोला दत्त वारुवार मुखी बोला दत्त वारुवार येणे तुम्हा सुख होईल अपार. येणे तुम्हा सुख होईल जनाबी नवी लागोनी या पाया जनाबी नवी लागोनी या पाया जनाबी नवितो लागोनी या पाया जनाबी नवितो मुखी बोला दत्त वारुवार रे. मुखी बोला दत्त वारुवार येणे तुम्हा सुख
दत्त उदया सागर दत्त दया सागर दत्त दया सागर दत्त या संतांचा विशेष आणि आपल्या परिसरातील संत शांती ब्रह्म प्रत्येक संतांचा विशेष आहे. विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हटलं की ज्ञानाचा सागर, नामदेव महाराज म्हटलं की प्रेम, तुकाराम महाराज म्हटलं की वैराग्य, तसं नाथ महाराज म्हटलं की शांती ब्रह्म. असे शांती ब्रह्म नाथ महाराज यांचा दत्त नामाचा महिमा प्रतिपादन करणारा 4 कडव्याचा अभंग सेवेकरिता चिंतनाकरिता निवडला आहे. विठाला 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 विठाला. आजचा प्रसंग कसं त्याचं विशेष तुम्हाला सांगायची गरजच नाही. रिपीट होऊ लागला आवाज. हॅलो विको नको ना. हॅलो हॅलो आवाज द्या फक्त. हॅलो. आणि एकदा माझ्या माईक ते सेट झालं की त्याला काय करू नका. हॅलो ठीक आहे. आज भगवान दत्तात्रेयांचं प्रागट्य आहे. देवाचा जन्म नसतो. आयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. प्रगट भयो भगवान गोकुलमो, म्हणजे भगवंताचं प्रागट्य आहे. चिंतन असं आहे, नसलेली वस्तू जन्माला येते आणि असलेली वस्तू प्रगट होते.
परमात्मा आहेच, फक्त आजच्या दिवशी या अवतारात प्रगट झाला. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आणि दत्त अवताराचं, भगवान दत्तात्रेयांच्या अवताराचं एक अद्भुत वैशिष्ट्य आहे. 3 अवतारातल्या शक्ती या अवतारामध्ये एकवटल्यात. त्रिगुणात्मक, त्रैमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश. त्याचं चिंतनही सर्वांना ज्ञात आहे. मुद्दा इथे आहे, आजचा प्रसंग भगवान दत्तात्रेयांचं प्रागट्य. आपण जर गीतेचं चिंतन केलं तर गीतेचे 18 अध्याय आहेत, 700 श्लोक आहेत. कुरुक्षेत्राच्या रणमैदानावर भगवान कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला मोह झाला. अर्जुनाचं निमित्त आहे, वत्साचे नि ओरशे दुभते होय घरुद्देशे झाले पांडवाचे नि मिशे जगद उद्धरण. अर्जुनाचं निमित्त आहे. खरं तर सगळ्याला आपल्याला मोहरूपी सर्प चावलेला आहे, लोभ रूपी सर्प चावलेला आहे. लोभ सर्प डंखला करू काय, स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय. मोहानं सर्वांनाच ग्रासलेला आहे. अर्जुनाचं माध्यम आहे, अर्जुनाचं निमित्त आहे. आणि भगवंतानं अर्जुनाचा मोह घालण्याकरिता मैदानावर, कुरुक्षेत्रावर, रणभूमीवर त्याला ज्ञान सांगितलं अर्जुनाला. त्या 18 अध्यायाला, प्रत्येक अध्यायाला नाव आहे. अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय, सांख्य योगो नाम द्वितीयोध्याय, राजविद्या राजगुह्य योगो नाम नवमोध्याय, विभूति योगो नाम दशमोध्याय, विश्वरूप दर्शन योगो नाम एकादशोध्याय. त्या 10व्या अध्यायामध्ये ज्या विभूती सांगितल्यात, किती विभूती सांगितल्यात बाबाजी? क्या बात आहे. ते चिंतनातच असतात. 75. त्याबद्दल ओवी कशी आहे? या 7-5 प्रधाना, या 7-5, 7वर 5, 75. अशा त्रोटक विभूती सांगितल्यात. माणसामध्ये राजा ही माझी विभूती आहे, पक्षामध्ये मोर ही माझी विभूती आहे, सर्प जातीमध्ये वासुकी नावाचा सर्प ही माझी विभूती आहे. असं सांगत असताना जे महिने आहेत, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, आता हा विषय कळला तर तिथं जानेवारी फेब्रुवारीचा विचार नाही, चैत्र वैशाख हे महिने. पक्ष्यांना सुद्धा वर्ष कळतं, माणसाला कळेल. आता तुम्हाला 31 डिसेंबरला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. पण नवीन वर्ष पक्ष्यांना कळतं, झाडांना कळतं. झाडाला पालवी कधी फुटते? आता नाही, चैत्रात. नवीन वर्षाची सुरुवात तिथून आहे. हे जे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ याच्यामध्ये मार्गशीर्ष महिना ही माझी विभूती आहे. मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरः. मार्गशीर्ष महिना ही माझी विभूती आहे. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गीता जयंती आहे, दत्त जयंती आहे. आणि असा हा पवित्र महिना, परवाच गीता जयंती झाली, आज दत्त जयंती, भगवान दत्तात्रेयांचं प्रागट्य. तसे भगवंताचे अनेक अवतार आहेत, अनेक अवतार. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडून हात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडून हात. भगवंताचं नावही अनंत आहे, त्याचे अवतारही अनंत आहेत. अनंत म्हणती माझी या स्वामी ते, अनंत गुण त्याते म्हणून या.
अनंत गुण आहेत म्हणून अनंत हे एक नाव आहे. ज्याच्या स्वरूपाचा अंत लागत नाही म्हणून तर त्याला अनंत असं म्हणतात. वेदालाही कळलं नाही त्याचं स्वरूप. वेद जाणू गेला पुढे मौनावला. आता आपण उगाच बोलण्याचा प्रयत्न आहे. वेदाला कळत नाही. श्रुती म्हणती न इति म्हणजे असा नाही, असा नाही, असा नाही. आहे कसं आहे सांगताच आलं नाही. एक छान वाक्य आहे. परमात्मा आहे तसं आपल्याला, तो जसा आहे तसं त्याच्याबद्दल आपल्याला बोलताच येत नाही. आणि आपण जे बोलतोय तसा तो नाहीच असं आहे त्याचं. आपण जे परमात्म्याच्या संदर्भात बोलतोय तसा तो नाही. नव्हता काळा गोरा खुजाना टेंगना, स्वरूप सुंदराना आंधळा देखना. तो काळा नाही, गोरा नाही, खुजा नाही, ठेंगणा नाही. कसा आहे तो? आहे कसं सांगता येत नाही. सांगतोय तसा परमात्मा नाही. विठाला तो वाचातीत आहे. अशा परमात्म्यानं अनंत अवतार घेतलेत. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. त्या अनंत अवतारामध्ये भगवंताचे भागवतामध्ये 24 अवतार प्रमुख सांगितले. त्याच्यामध्ये दत्त अवतार आहे. 24 अवतार जे आहेत त्याच्यामध्ये दत्त अवतार भगवान दत्तात्रयांचं प्रागट्य आहे. विशेष करून आम्हाला दशावतार माहिती आहेत. मत्स्य कच्छ वराह वामन परशुराम नृसिंह हे दशावतार आहेत. पुन्हा आणखी त्या अवताराचे 6 प्रकार केलेले आहेत. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि परिपूर्णत्तम. त्याच्यामध्ये पूर्ण आणि परिपूर्णत्तम 2. पूर्ण अवतार रामाचा आहे. परिपूर्णत्तम अवतार भगवान कृष्ण परमात्म्याचा आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये चिंतन आपण ऐकतच असतो. आजचा अवतार भगवान दत्तात्रयांचा. अनेकविध अवतार, त्यापैकी दत्त अवतार हा अलौकिक अशा स्वरूपाचा आहे. त्या भगवान दत्त प्रभूचं नुसतं नाव जरी घेतलं आणि सगळीकडेच नामाचा महिमा सांगितलेला आहे. आणि विशेष कलियुगामध्ये तर नामाचा प्रभावच आहे. कलियुगामध्ये दुसरी भक्ती सांगितलेली नाही. नाम संकीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण दीन भीती. कलियुगामध्ये कीर्तनाचा प्रभाव आहे, संकीर्तनाचा प्रभाव आहे. ते कीर्तन संकीर्तन हे असंही करता येतं आणि तुम्हाला एकट्यालाही एकांतातही करता येतं. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. हे उदंड इथे अधोरेखित करायचे. हे उदंड म्हणजेच अखंड पत्रिकेतलं विठाला 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 विठाला. पत्रिकेमध्ये की नाही अखंड हरिनाम सप्ताह. आणि मग ते दैनंदिन कार्यक्रमामध्ये खूप छान येतं महाराज. खूप सुंदर येतं. पहाटे 4 ते 6 काकडा भजन, 6 ते 7 विष्णू सहस्रनाम होतंय का? पण म्हणजे इथलं नाही, सगळीकडेच सगळीकडेच. नंतर 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी भोजन, नंतर नामजप, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, हरिजागर. मला वाटतं एवढ्या कार्यक्रमात उगाच पंगत अगोदर ठेवावी, कीर्तन नंतर ठेवावं. एवढ्या कार्यक्रमामध्ये पंगत अगोदर ठेवायची, कीर्तन नंतर ठेवायचं. जेवायला 360, कीर्तनाला 8, भजनाला घेतली तर घेऊ गाठ, नाही तर चल बो हाट. म्हणून तर मग आता संयोजकानं थोडासा वेगळा पायंडा पाडला. सगळीकडेच आता नियोजनात बदल केलं. 7 ते 9 कीर्तन, नंतर महाप्रसाद. म्हणजे निदान त्या निमित्ताने तरी भेटीगाठी होतात. विठाला विठाला. मुद्दा इथे आपला अखंड उदंड म्हणजे अखंड नामचिंतन सांगितलंय. पुन्हा पुन्हा वारंवार चिंतन करायला सांगितलंय. सदा नाम घोष करू हरी कथा. सदा म्हणजे काय? नेहमी, सतत. सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमश्चन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सतत. या सतत बद्दल किती प्रमाण पाहता येतील?
ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ काही काळ सर्व काळ ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी राम राम कृष्णावडी सर्व काळ रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा कधी मधी सर्व काळ सुखे शेवू ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा सातत्याला इथे फार महत्व आहे. आणि म्हणून हे नामचिंतन करण्याचा आग्रह संतांनी खूप गोड केलाय, खूप प्रेमळ भाषेत केलाय. तसं संतांची वाणी भयानक वाणी पण आहे. संत रागावलेत पण, चिडलेत पण कधी कधी. कायमाय गेली भूतापाशी आपण थांबू, आपला नाही अधिकार. वा चैतन्य महाराजांचं एक गोड वाक्य ऐकलं. मोठी माणसं विचार त्यांचे खूप प्रगल्भ. ते म्हटले आपण दुर्योधनाला सुद्धा नाव नाही ठेवायचं. वक्ते आबा गेले, वक्ते बाबा आता गेले. वक्ते बाबा जरा ते स्पष्ट एकदम ते नाही बेड बार आणि तो का म्हणे साना तो. ते दुर्योधनाला दुर्योधन म्हणतच नव्हते, दुर्याच म्हणायचे वक्ते बाबा. त्यांना शोभत होतं, तपश्चर्या होती. मी ऐकलं वक्ते बाबांनी 2 तास शिव्या दिल्या तरी लोक प्रसाद म्हणूनच ऐकायचे. वा आपण मला वाटतं असं बोललं तरी लोक नाव ठेवतील. है की नाही? आपल्या ओव्याला सुद्धा म्हणून तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. ते जे बोलतील शिव्या जरी दिल्या तरी लोक प्रसाद स्वीकार. तपस वाचा सिद्धी किंवा त्यांची तपश्चर्या झाली होती. मुद्दा इथे आहे. चैतन्य महाराजांचं एक गोड वाक्य मी आठवलं म्हणून सांगतो. ते म्हटले दुर्योधन तसा आपण त्याला तसं नाव ठेवायचंच नाही, भाग्यवान आहे. भगवान परमात्मा त्याच्याशी चर्चा करता शिष्टाईला गेल्यानंतर समजवतात. भगवंताला पाहण्याचा योग त्याला आला. भगवान परमात्मा त्याच्यासोबत बोलतात तसा तो भाग्यवानच आहे. विठाला संत थोडं रागावलेत, चिडलेत. काय माय गेली नामाविण मुख सर्पाचे ते बीळ. नामस्मरण करण्याचा आग्रह लोकांनी कडक जरा भयानक वाणीनं बोलले. पत्रिकेमध्ये आपल्याकडे वैराग्यमूर्ती वामन भाऊ महाराज, ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा, त्यांचं दर्शन आहे आपल्याला. भगवान बाबा शांत होते पण वामन भाऊ महाराज मात्र स्पष्ट बोलायचे. कीर्तनातून कोणी उठलं तर काय नमुना दाखवायचा का? म्हणजे स्पष्ट बोलायचे, भयानक वाणी. संत कधी कधी रागावले सुद्धा. किती सांगू तरी नाही कती बटकीचे पुढे पुढे शिंदडीचे रडते, पुढे शिंदडीचे रडते, पुढे शिंदाडीचे रडतील, पुढे शिंदाडीचे रडतील. किती सांगू तरी नाही का ती पटकीचे. पुढे शिंदडीचे रणतील, पुढे शिंदडीचे रणतील. सांगू तरी नाही का ती पटकीचे. पुढे शिंदडीचे रणतील, पुढे शिंदडीचे रणतील. 2 शब्द शिंदळीचे आणि बटकीचे मला वाटतं महाराष्ट्रीयन लोकांना सांगायची गरज नाही बरं का विठ्ठल बाबा. आणि सांगण्याचा अधिकार आहे आमचा नाही आणि आम्ही ते सांगू पण. फक्त संत रागावले, चिडलेत, भयानक वाणी वापरली. नेहमी चिडले का नाही हो? अहो कधी कधी पुष्पित वाणी आहे. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम, हो करे टाळी बोला मुखी नाम. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम, मुखी नाम. करे टाळी बोला मुखी नाम.
पुष्पितवाणी वापरली. लागोनी नव्हे तो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्याची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव तुम्ही आठवा मधुसूदना रे. हात जोडलेत, विनंती केली, पाया पडलेत, गोडवाणी. पण नामचिंतनाचा आग्रह संतांनी केला. का? कलियुगामध्ये उद्धाराचं साधन नाम आहे. प्रसंगानुरूप कधी कधी तुकाराम महाराजांच्याही नामाचा नाम घ्या तुकोबरायांचं. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. मग जसं प्रसंग असेल तसे त्या नावावर जोर दिला. आजच्या प्रसंगाला शांतीब्रह्म एकनाथ महाराज दत्त नामाचा महिमा प्रतिपादन करताना पुन्हा पुन्हा तुम्ही दत्त दत्त असं म्हणा. पाया लागून विनंती करून आपल्याला शिकवतायत अभंगाचं पहिलं कडवं. लागून या पाया जना विनवीत. लागून या पाया जना विनवीत. जनाविनवीत लागून या पाया जनाविनवीत. लागून या पाया जना विनवीत. लागून या पाया जना विनवीत. जनाविनवीत लागून या पाया जनाविनवीत. मुखी बोला दत्त वारंवार. मुखी बोला दत्त वारंवार. तेने तुम्हा सुख होईल अपार. तेने तुम्हा सुख होईल अपार. मुखी बोला दत्त वारंवार. मुखी बोला दत्त वारंवार. तेने तुम्हा सुख होईल अपार. तेने तुम्हा सुख होईल लागून या पाया विनवितो तुम्हाला. वारंवार मुखी बोला दत्त वारंवार. लागून या पाया जना विनवीत. मुखी बोला दत्त वारंवार. मुखी बोला दत्त वारंवार. लागून या पाया जना विनवीत. मुखी बोला दत्त वारंवार. पुन्हा पुन्हा वारंवार दत्त 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 असं म्हणा. कलियुगामध्ये नामचिंतनानंच मुक्ती आहे. मुखी नाम हाती मोक्ष. त्याचं कारण चिंतन आपल्याला असं करता येईल. युग 4 आहेत. कृतयुग, त्रेतायुग, पुढे तुम्हाला माझं बोलणं कळतंय का स्पष्ट? तिकडे पाठीमागे आवाज येतोय का? नाही नाही, आमचं चालणार आहे, पण तुम्हाला कळलं पाहिजे ना, नाही तर मग उगाच आपलं एकट्यानेच केलं बरं. मग मागे आवाज कळतोय का? सतयुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापार युग आहे, आणि पुढं सध्या वावरतोय कलियुग आहे. कृतयुगामध्ये ध्यान भगवंताच्या प्राप्तीचं साधन आहे. त्रेतायुगामध्ये यज्ञ भगवत प्राप्तीचं साधन आहे. द्वापार युगामध्ये परिचर्या म्हणजे पूजा भगवत प्राप्तीचं साधन आहे. कलियुगामध्ये नामचिंतन हे भगवत प्राप्तीचं साधन आहे. कृतयध्यायतो विष्णुं त्रेतायं यजतो मुखैः द्वापारे परिचर्यायं कलौ तद हरिकीर्तनात. कृतयुगामध्ये ध्यान, त्रेतायुगामध्ये यज्ञ, द्वापार युगामध्ये पूजा आणि कलियुगामध्ये संकीर्तन. जर या युगाचं चिंतन करू गेलो तर कृतयुगामध्ये ध्यान करायला ध्यानही लागत होतं. माणसाचं ध्यानाकडे ध्यानही होतं. आता मला वाटतं नामाकडे सुद्धा ध्यान नाही तर ध्यानाकडे कुठं ध्यान लागायचं. ध्यानाचं चिंतन असं आहे, डोळे उघडे असताना जे दिसत नाही, मला वाटतं डोळे मिटल्यावर ध्यानाला बसल्यावर नको ते दिसतंय.
आणखी एक चिंतन असं आहे, त्यावेळेला माणसाला आयुष्य सुद्धा मोठं होतं आणि युगालाही आयुष्य मोठं होतं. कृतयुगामध्ये सतयुगामध्ये माणसाला आयुष्य किती होतं माहितीये का? 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. किती बाबा? किती किती? 1,00,000 वर्षाचं आयुष्य. आणि युगाला आयुष्य किती होतं? युगाला आयुष्य होतं 17,28,000 वर्ष. युगाचं आयुष्य होतं 17,28,000. माणसाला आयुष्य होतं 1,00,000 वर्ष. माणसाची उंची होती त्यावेळेला 32 फूट आणि अवतार होते मच्छ कच्छ वराह, हे अवतार होते भगवंताचे. नामदेव महाराजांनी वर्णन केलंय, तयेवेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडा असे. कारण नामदेव महाराज काय झालं, एकदा चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये रामायणाची त्रेतायुगातली चर्चा निघाली. वाल्यानं, पापी असणारा वाली, पण त्यानं शतकोटी रामायण लिहिलं. आम्ही देवाचे लाडके भक्त ना, आम्ही एकही अभंग नाही केला. नामदेव रायला जरा क्लेश झाले. तेने माझ्या चित्ता वृथा झाले क्लेश, तेने माझ्या चित्ता बहु झाले क्लेश, वृथा म्या आयुष्य गमाविले. मी काहीच केलं नाही जीवनामध्ये. येथे येऊन नाही येथे येऊन केले काय विठ्ठलू नाही आठवेला. तसं नामदेव महाराज म्हटले मी काहीच केलं नाही. जरा नामदेव महाराजाला दुःख झालं आणि नामदेव महाराजांनी वाळवंटामध्ये जरा भयानक प्रतिज्ञा केली. शतकोटी तुझे करीना भंग, मने पांडुरंग ऐकना म्या. पांडुरंगानं समजावलं नामदेवारे, त्यावेळेला आयुष्य मोठं होतं. तयेवेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडा असे. नामदेव महाराज म्हटले, आता मी बोललो, नामा मने जरी न होता संपूर्ण, जिव्हा उतरीन तुझ पुढे. मी बोललो, आता जर भगवंता माझा केलेला पण केलेली प्रतिज्ञा जर पूर्ण झाली नाही तर जीभ उतरून ठेवील. भगवंताला काळजी लागली. भगवंतानं सरस्वतीला आज्ञा दिली, सारजेशी सांगी भीमातिरी हरी, बैस जिभेवरी नामयाच्या. नामदेवरायांच्या जिभेवर सरस्वती माता स्वतः विराजमान झाल्या. नामदेव महाराजांचं 14 माणसाचं कुटुंब, सगळ्यांनी अभंग, नारा, विठा, गोंदा, महादा सगळ्यांनी अभंग लिहिलेत. मुद्दा इथे आहे, म्हणजे या प्रमाणातून चिंतन आपल्याला घेता येईल. तयेवेळी होती आयुष्याची वृद्धी. बस त्यावेळेला माणसाला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. युगाला 17,28,000 वर्षाचं आयुष्य होतं. कृतयुग संपलं. त्यावेळेला घरामध्ये भांडे, कृतयुगामध्ये सोन्याचे भांडे होते. बरं का, माणसं 1,00,000 वर्ष का जगत होते? सोन्याच्या भांड्यात जेवत होते. आता 1-2 तोळे आपले कुठं दाखवता? बुंदी इकडे येऊ दे, भात तिकडे जाऊ दे, उसळ इकडे जाऊ दे. सोन्याचे भांडे होते घरात, सोन्याचे भांडे. किती बोलल मी त्याबद्दल. चला, कृतयुगामध्ये ध्यानानं देव भेटायचं. 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. 17,28,000 युगाचं आयुष्य होतं. उंची 32 फूट होती. सोन्याचे घरामध्ये भांडे होते. मच्छ कच्छ वराह हे अवतार होते. तीर्थ, पुष्कर तीर्थ होत. कृतयुग गेलं, पुढं लागलं त्रेतायुग. त्रेतायुगामधले अवतार कोणते आहेत? राम, परशुराम हे अवतार आहेत त्रेतायुगातले. परशुराम, राम हे अवतार आहेत. या युगाचं आयुष्य किती आहे? त्रेतायुगाचं आयुष्य माणसं आम्हाला म्हणजे, बाबा आम्ही लय ऐकले, तुम्ही तर पोरं आहेत आताचे. म्हणलं रात्री अभंग भरते, आपल्याला काय कळत आहे? आणि मला काय ऐकलं मग आता बोल. त्रेतायुगाचं आयुष्य आहे 12,96,000 वर्ष. या युगात आयुष्य आहे माणसाला 10,000 वर्षाचं. उंची आहे 21 फूट. घरात भांडे आहेत चांदीचे. तीर्थ आहे नैमिषारण्य. उद्धारायचं साधन आहेत यज्ञ. त्रेतायाम यजतो मखैह. त्रेतायुग गेलं, पुढं लागलं द्वापारयुग. द्वापारयुगामध्ये अवतार भगवान कृष्ण परमात्म्याचा आहे. आयुष्य द्वापारयुगाचं आयुष्य 8,32,064 8,64,000 वर्ष. युगाचं आयुष्य 8,64,000 8,64,000 वर्ष. माणसाचं आयुष्य 1,000 वर्ष. उद्धारायचं साधन आहे पूजा. अवतार आहे कृष्णाचा. घरात भांडे आहेत तांब्या पितळाची. बर का, उंची आहे 11 फूट.
त्यावेळेला 32 फूट, 21 त्रेतायुगात 21 फूट, 11 फूट. नंतर 11 फूट. बर का, उद्धरायचं साधन आहे पूजा, अवतार आहे कृष्णाचा, घरात भांडे तांबे पितळाचे. द्वापार युग गेलं, पुढं लागलं कलियुग. 3 युगाचं मी सांगितलं, एका युगाचं तुम्ही सांगा. या युगाचं आयुष्य किती आहे? या युगाचं विचारलंय मी, युगाचं, माणसाचं नाही, युगाचं. युगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्ष. माणसाचं आयुष्य आहे अल्पायुष्य मानव देह, अल्पायुष्य मानव देह, शतकमिले ते अर्धरात्र काय, शतगणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाची उरले ते पाहेगा, राम 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 तारुण्यदसे विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तली चिंता, मरे मागुता. भेटतात माणसं मला, महाराज कुठं हरवली चिठ्ठी. वैतकतात माणसं. अल्पायुष्य मानव देह. मला वाटतं या इतर आयुष्याची जर तुलना केली, कुठं 1,00,000 वर्षाचं आयुष्य, कुठं 10,000 वर्षाचं आयुष्य, कुठं 1,000 वर्षाचं आयुष्य, त्यांच्या मानानं मला वाटतं आपल्याला क्षणाचंच आयुष्य आहे की नाही. त्यांचा जर विचार केला, नसल्याच जमाय म्हणून अल्पायुष्य मानव देह. शत म्हणजे 100. आता त्या 100रातही माणसं 100 वर्ष जगतात का? नाही ना. आता मला वाटतं या कोरोनानं तर आता तर सगळं बेचैनच करून टाकलं. ही संत मंडळी सुखी असो, कोरोनातून राहिली. जाऊ द्या. काय भजन अशी उरले ते पाहेगा. 100 वर्षामध्ये आजारात गेलं, झोपेत गेलं, बालपणात गेलं, तारुण्यात गेलं, विषयाच्या चिंतनामध्ये गेलं. काय भजनासी उरले ते पाहेगा. मग इथं उद्धारा करता, तात्काळ उद्धारा करता सगळे संत एकत्र बसले. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, निवडोनी काढिले ते एक हरीचे नाम. मग इथं लवकरात लवकर उद्धार, कमी वेळेमध्ये जास्त मोठं फल कसं मिळेल हा विचार करून सगळ्या संतांनी नामचिंतनानंच लवकरात लवकर माणसाचा उद्धार होईल, मोक्ष मिळेल. आणि म्हणून सगळ्यांकरता कलियुगामध्ये नामचिंतनाची साधना आपल्याकरता ठेवली. आणि म्हणून तर नाथबाबा म्हणतात, पुन्हा पुन्हा वारंवार दत्त नामाचा महिमा तुम्ही गा, त्याच्यानं काय होईल नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या तेने तुका सुख होईल अपार, तेने तुम्हा सुख होईल अपार, तेने तुम्हा सुख होईल अपार, तुम्हा सुख तेने होईल तुम्हा सुख होईल अपार, तेने तुम्हा सुख होईल अपार.
आशावादी जीवन जगतात किंवा फलाची अपेक्षा ठेवून सर्व आपण काम करणारे आहोत. साध्या व्यवहारामध्ये कामाला जरी येतं काय विचारलं तरी माणसं विचारतात पगार काय देणार, रोजंदारी काय देणार. संतांनी नामचिंतनाचा आग्रह केला, पण लोकांनी विचारलं असेल महाराज त्या नामचिंतनाचं फल काय, त्याच्यापासून काय मिळणार आहे आम्हाला. फलाशिवाय तर मंद बुद्धीचा माणूस सुद्धा कुठल्याच कार्यात प्रविष्ट होत नाही, प्रवृत्त होत नाही. प्रयोजनम मनोदिश्य न मंदोपी प्रवर्तते. प्रयोजना वाचून मंद बुद्धीचा माणूस सुद्धा कुठल्याच कार्यामध्ये प्रविष्ट होत नाही. महाराज आम्ही नामचिंतन करणार, त्या नामचिंतनाचं फल काय. महाराज म्हटले त्या नामचिंतनाचं फल तुम्हाला तेने तुम्हा सुख होईल अपार. आणि माणूस जगतोय ते कशा करता जगतोय, कशा करता जगतोय, सुखा करता जगतोय. रात्रंदिवस पळापळ, धडपड, धावपळ, प्रयत्न, कष्ट, नोकरी, उद्योग, व्यापार, व्यवसाय कशा करताय. सुखालागी करीशी तळमळ तळमळ, सुखालागी करीशी तळमळ. आशेवर जन्म गेला. महाराज म्हणतात सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. आशा एक मुक्ती यज्ञ नाही केला. क्षणा एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाशीन पावला. हिंडता दिशा क्षीण पावला. माया देशीला जीव माझा. माझे स्वहिताने नदी हो. माझे स्वहिताने नदी हो. हा माया वेष्टीला जीव माझा. सोहित नेनती कोणी. माझे सोहित नेनती कोणी. सर्व सुखाची आशा जन्म. आशेवर जन्म गेला बर का. आशेवर मिळालं का पण. आशेवर गेला. अपेक्षा आज मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल, तारुण्यात मिळेल, प्रौढ अवस्थेत मिळेल, म्हातारपणात मिळेल. मेल्यावर माणसं म्हणते त्याचं सोनं झालं बरं का. म्हटलं अहो 3 पोते राख मी पाहिलं, पैठण नेऊन टाकली, सोनं कुठं झालं. ते म्हटले महाराज तुम्हाला लोकांना तर डोकंच नाही. म्हणजे डोकं नाही म्हणून तर महाराज झालो. ते म्हटले सोनं झालं आमच्या म्हाताऱ्याचं. म्हटलं राख झाली. ते म्हटले तुम्हाला नाही कळत. म्हटलं कसं सांगा ते. ते म्हटले महाराज वडिलाच्या काळामध्ये काहीच नव्हतं, गुंठाभर जमीन नव्हती, राहायला घर नव्हतं. आमचं म्हातारं खूप चतुर होतं, खूप हुशार होतं. हो, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, सगळ्याच्या टोप्या आपल्या खिशात, डोक्यात नाही. घेतल्या टोप्या काढून लोकांच्या. भरपूर कमावलं. 100 एकर जमीन आहे. नगरला 4 फ्लॅट आहेत. पुण्यामध्ये आहेत, बॉम्बेमध्ये आहेत. आम्ही 4 भाऊ, सगळे शिकलेले आहोत. 4 सुना शिकलेल्या आहेत. सगळे नातू पंतू, घर गोकुळासारखं भरलेलं. आणि म्हाताऱ्यानं आमच्यामध्ये सगळ्यामध्ये आनंदानं जीव सोडला. म्हटलं म्हाताऱ्यानं कधी एकादशी केली का. म्हटले नाही नाही महाराज तसलं नाही, एकादशीला चालत होतं त्यानं. इथं नाही बोलायचं काय आपण. नामचिंतन नाही, भजन नाही, भक्ती नाही, संत सहवास नाही, वारी नाही, काही नाही, काही नाही. म्हटलं म्हाताऱ्याची राख झाली. सोनं कसलं झालं. सोनं तेव्हा होईल शेवट तो भला माझा गोड झाला. भगवत स्वरूपाची ओळख झाली, नामचिंतन केलं तर शेवट गोड होईल. शेवटची गोड तेची खरेगा. नामचिंतन करा. मुद्दा इथे आहे. सुखाच्या आशेवर माणूस जीवन जगलाय. आज मिळेल, उद्या मिळेल, बालपणात मिळेल, तारुण्यात मिळेल. सुखाकरता माणूस जगतोय, पण मिळालं नाही. का मिळालं नाही. मला वाटतं त्याचा ऍड्रेस चुकलाय, पत्ता चुकलाय. सुख संसारामध्ये शोधतोय. संसारामध्ये सुख मिळणं, कल्पना करणं चुकीची आहे. चुकीची आहे का. तिथे ते नाहीच. जे गावीचा चंद्रक्षय रोगी, जेथ उदय होय असता लागी. या लोकातला चंद्रच क्षय रोगी आहे. असं आहे का. बरं ठीक आहे. मग तर कार्यक्रमच झाला असता. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल
चंद्रच क्षयरोगी आहे, सूर्याचा जो उदय आहे तो आस्था करताय, मला वाटतं जन्म आपला दुःख भोगण्याकरताच आहे. हं? केले कर्म झाले त्याच्याकरता जन्म आहे. इथं दुःख होतंय, नवल नाही. एक चिंतन सांगेल आपल्याला, संसारात दुःख नाही बरं का, संसारात दुःख नाही. मग दुःख म्हणजे संसार आहे आणि संसार म्हणजे दुःख आहे. संसारात दुःख नाही पण हा नाही सुटत तर नाही हो. ऐका ऐका चिंतन, संसारात दुःख नाही, दुःख म्हणजे संसार. साखर गोड आहे. माणसं जरा जुन्या काळातली माणसं जर एखादा जरा वैराग्य झालं, जरा अध्यात्मात आला, त्याला जरा ऐकावं वाटलं, तिकडे आपल्याकडे यावं वाटलं, तर ते म्हणते ते असं असतं. अहो म्हटलं लय वैताग, लय त्रास. ते म्हणते नाही, चालूच असतं ते. संसारातलं दुःख दुःख बाजूला करायचं, दुःख दुःख बाजूला करायचं, ठोकून संसार करायचा. लोक काय बोलतात जुने, दुःख दुःख बाजूला करायचं, दणकावून संसार करायचा. दुःख बाजूला केल्यावर संसार राहतो का? दुःख बाजूला केल्यावर संसार राहतो का? साखरेतली गोडी बाजूला काढली, साखरेला अस्तित्व शिल्लक राहील का? सगळी गोडी गोडी बाजूला काढली, खाली काय राहील? काय शिल्लक राहील? संसारातलं दुःख सगळं बाजूला काढलं ना, संसारातलं दुःख गेलं ना, ज्याच्या संसारातलं दुःख गेलं ना तो परमार्थ झाला. आणि ज्याच्या परमार्थात दुःख शिरलं ना तो संसार झाला. परमार्थात दुःख शिरलं का तो संसार झाला, आणि दुःख बाजूला गेलं की तो परमार्थ झाला. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. संसारात दुःख नाही, दुःख म्हणजे संसार. जरा वेदांताचे दृष्टांत आहेत. तंतू वाचून पट नाही, माती वाचून घट नाही, आणि सोन्या वाचून अलंकार नाही. या कापडाचं कापसाच्या काय पेट्या आहेत का? ज्ञानोबा बोलतात ना, तरी कापसाचे पोटी काय कापडाची होती पेटी, तो वेढी तयाचे निधीची कापड झाला. कापूस लावला म्हणजे काय त्याच्या पोटात कापसाची काही कापडाची पेटी नाही येत. कापूस गिरणीमध्ये जाऊन त्याच्यावर तंतू वगैरे बनवून आडवे उभे धागे एकत्र केले म्हणजे ते कापड झाले. 5,000 रुपये मीटरचं कापड असू द्या, नाही तर 50 रुपये मीटरचं कापड असू द्या, कापड म्हणजे काय हो? आडवे उभे धागे म्हणजे कापड आहे. यातले आडवे उभे धागे बाजूला काढायचे, कापड राहील ना? तंतू बाजूला केल्यावर पट राहील का? माती बाजूला केल्यानंतर घट राहील का? सोनं बाजूला केल्यानंतर अलंकार राहतील का? तसं दुःख बाजूला केल्यानंतर संसार राहील का? दुःख गेलं की संसार नाही, परमार्थ झाला, आणि परमार्थात दुःख आलं की संसार झाला. विठाला विठाला. पुष्कळ चिंतन करता येईल आपल्याला, वेळेनुसार पुढे जायचं. सगळ्याला गल्लीपासून दिल्ली पर्यंत, जन्मल्यापासून मरेपर्यंत, सुशिक्षितापासून अशिक्षितापर्यंत, गरीबापासून श्रीमंतापर्यंत, खेड्यापासून शहरापर्यंत सगळ्याला सुखाची गरज आहे. पण ते संसारात नाही, प्रभू चरणाजवळ आहे, संतांच्या जवळ आहे. सुख वाटेची ठाई बहुपाई सर्व सुखाचे आगर, बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर, जनी म्हणे सारंग नर सर्व सुखाचे आगर, म्हणे नर हरी सोनार सुखरूपा ऐसा दुजा कोण सांगा. परमात्मा चरणाजवळ सुख आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात, तुम्ही भगवान दत्तात्रेयाचं काय, माझ्या पांडुरंगाचं काय, माझ्या तुकोबरायाचं काय, काय माझ्या ज्ञानोबरायांचं काय, तुमची श्रद्धा भक्ती जिथे असेल तिथे सगळा तोच आहे, तोच आहे. धरी येली सोंगे आणि अवघे येणे पांडुरंगे. दत्त तोच झाला, खंडोबा तोच झाला, बिरोबा तोच झाला, है की नाही? भैरवनाथही तोच झाला, रामही तोच झाला, कृष्णही तोच झाला. कार्य रूपानं त्याने वेगवेगळे अवतार घेतले, जसा प्रसंग असेल तसे अवतार घेतले. मग तुमची श्रद्धा तुमची भक्ती जिथे असेल
श्रद्धेनं तुम्ही ते नाव घ्या. आजच्या प्रसंगाला नाथ बाबा सांगतात तुम्ही म्हणा वारंवार दत्त दत्त. काय होईल? तेने तुम्हा सुख. किती होईल? अपार, भरपूर, प्रचंड. तेने तुम्हा सुख होईल अपार. दत्त दया सागर आठवावा. दयेचे सागर आहेत, त्यांचा आठव करा. तुम्ही जिथे राहता ते राहण्याबद्दल संतांचा विरोधच नाही. तुम्ही कुठेही राहा, फक्त तिथे कसं राहावं अभंगाच्या तिसऱ्या कडव्यात सांगितलंय. स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामा. स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामा. स्त्रिया पुत्र संसार गुंतशी स्त्रिया पुत्र संसारा गुंतशी बाबरा. तेने तुआ घोरा पावशील. तेने तुआ घोरा पावशील. तेने तुम्हा घोर पावशीला. तेने तुम्हा घोर पावशीला. तेने तुमा सुख होईल अपार. तेने तुमा सुख होईल अपार. तेने तो सुखा होईला. तेने तो सुखा होईला सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पाडळी दत्त मंदिर, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. दिनांक 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2020. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.